रोज रोज एकच एक भाजी खाऊन कंटाळले आहेत. माझ्या घरी पण ह्याच प्रॉब्लेम आहे की रोज रोज भाजीला काय बनवावं, सकाळी काय बनवायचं, संध्याकाळी काय बनवायचं हाच प्रश्न रोज असतो. तर त्यासाठी मी आज गेली होती मंडीमध्ये, म्हणजे जिथे भाजीपाला मिळतो स्वस्त दरात, तर जिथे म्हणजे भाजीपालावाले घेत असतात तिथे गेली होती मी आज भाजीपाला घ्यायला. तर बघू शकता खूप सारा भाजीपाला मी एकदाच घेऊन आलेली आहे आणि हा पूर्ण आठवडाभर हा भाजीपाला चालतो. तर पूर्ण आठवडाभर भाजीपाला नाही घ्यावं लागत. तर सांबार बघू शकता मी खूप सारं सांबार घेऊन आलेली आहे. काकडी पण खूप सारी आहे एकदा, आणि मोस्ट म्हणजे ना हा भाजीपाला एकदम फ्रेश असतो. तर इथे ना किलोप्रमाणे मिळतात, म्हणजे थोडं थोडं नाही मिळत, 1-2 किलो एकदाच घ्यावं लागतं. तर इथे मी घोड भाजी घेतलेली आहे आणि त्याच्यासोबतच फणस बघू शकता. फणस ना हे पूर्ण 1 ते 1.5 किलोचं आहे. ते एकदाच घेतलेलं आहे, म्हणजे तिथे ना असे कापून वगैरे मिळत नाही, पूर्ण होलसेल भावामध्ये असे मिळते. आणि गोबी बघू शकता, हे गोबी जवळपास 2 किलो आहे. एकदम पांढरे शुभ्र आहे, एकही डाग नव्हता त्याच्यावर. आणि हे चिऊरची भाजी आहे, म्हणजे मी तर चिऊरची भाजी म्हणते, याला कोणती भाजी म्हणतात तर तुम्ही नक्की सांगा मला. पालक पण खूप फ्रेश होती, पालक तर खूपच जास्त फ्रेश होती. आणि अद्रक, आणि इथे बघा लसूण आणि कांदे हे पण खूप सारे आहे. म्हणजे जवळपास तिथे ना 2-2 किलोच घ्यावं लागतं, म्हणजे असं छोटे छोटे नाही, पाव 1 पावच नाही मिळत. तर इथे 2-2 किलो 1 किलोच घ्यावं लागतं. तर शिमला मिर्च ही पण खूप फ्रेश होती. आणि एवढा भाजीपाला एकदा घेतला ना तर आठवडाभर भाजीची ना टेन्शनच नसतं की काय करायचं काय नाही करायचं. एकदाच आणून ठेवलं आणि म्हणजे सकाळी काय बनवायचं, संध्याकाळी काय बनवायचं, हे याचा आपण ना पूर्ण म्हणजे करून ठेवतो की संध्याकाळी आपण ही भाजी आणि उद्या सकाळी ही भाजी करणार. तर म्हणजे मी असं लावून ठेवते की सकाळी ही भाजी होणार आणि सकाळी ही होणार. आणि बघू शकता इथे मुळे, कांदा खूप सारं घेऊन आलेली आहे मी. आणि आता हे आवरायसाठी मला जवळपास 1 ते 2 तास तर नक्कीच लागणार आहे, कारण की याला वेगवेगळं करणं आणि नंतर मग त्याला धुवून ठेवणं, तर यासाठी मला जवळपास 2 तास तर लागणारच आहे. तर तुम्हाला हा माझी भाजीपाला कसा वाटला तर नक्की कॉमेंटमध्ये सांगाल. आणि बघू शकता तुम्ही म्हणा की तू काय इथे भाजीपाल्याचं दुकान लावलं आहे का, तर नाही मित्रांनो, भाजीपाल्याचं दुकान नाही लावलं आहे. तर हा आठवडाभर हा भाजीपाला म्हणजे पुरतो आम्हाला एवढा. तर बघू शकता इथे मी सर्व वेगवेगळे केलेले आहे आणि छान धुवून ठेवलेला आहे. सर्व जो हिरवा भाजीपाला आहे त्याला व्यवस्थित कापून वगैरे ठेवलेला आहे. आणि चला तर याला आता फ्रीजमध्ये स्टोअर करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. आणि तुम्ही पण भाजीचं कलेक्शन कसे करता, म्हणजे तुम्ही काय काय भाजी बनवता ते पण मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला यामधलं कोणत्या भाजीचं नाव म्हणजे कोणतं आहे जे माझ्याकडून चुकलं असेल तर ते पण तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला. आणि इथे फणस जे आहे ना, त्या फणस मोस्टली ना असं बाजारामध्ये कापून मिळतं वेगवेगळं, पण घरी आणलं ना, घरी आणून याला कापण्यासाठी थोडासा वेळ म्हणजे नक्की लागतो आणि त्रास पण खूप होतो. पण जर असं विकत घेतलं ना तर जे आपण बाहेर विकते ते असं छान असते. आणि मी नेहमी ना हे असंच फणस घेत असते. तर चला मित्रांनो, आज बनवणार आहे मी गोबीची भाजी. तर यासाठी मला म्हटलंच होतं की मला गोबी खूप आवडतं. तर यासाठी बघू शकता ही फ्रेश आणि एकदम पांढरं शुभ्र गोबी, ज्याला मला कापायची सुद्धा इच्छा होत नाही आहे. तर आज मी याची भाजी बनवणार आहे. आणि कशी बनवणार आहे तर हा पण व्हिडिओ मी शेअर नक्की करते तुमच्यासोबत. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.